नमस्कार. सर्वात मोठी बातमी दिल्लीवरून येत आहे. जंतर मंतरवरती जो उपोषण चालू होतं कॉक्रोच जनता पार्टीचे, त्याच्यामध्ये सामील झालेले सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी अटक केलेली आहे. दिल्ली पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पुढची कारवाई ते करत आहेत. त्यांना रुग्णालयामध्ये घेऊन जात आहेत. आपण पाहू शकतो बाजूला या स्क्रीनवरती कशा पद्धतीनं त्यांना घेतलेलं आहे ताब्यामध्ये आणि त्यांना रुग्णालयामध्ये घेऊन जात आहेत. याच्यावरती दीपके आहेत, जे स्पॉन्सर होते त्या आंदोलनाचे, ते काय म्हणतायत, ते ज्या वेळेला तिथून गेले होते फ्रेश होण्यासाठी त्यांच्या मित्राच्या घरी, त्यावेळेलाच सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, त्यांना घेऊन गेलेले आहेत. दीपकचं म्हणणं हेच आहे की आता मी त्या ठिकाणी नसताना सोनम वांगचुक यांना त्यांनी घेऊन गेलेले आहेत, मलासुद्धा मारहाण त्यांनी केलेली आहे. या सविस्तर बातमी आपण पुढे पाहूया. दीपक काय बोलतोय पाहूया. चला. सकाळी 7 वाजता मी फ्रेश होण्यासाठी जेव्हा इथून निघालो, तेवढ्या दिल्ली पोलीसचे 40 लोक सिव्हिल ड्रेसमध्ये आले, चादर घेऊन आले आणि सोनम सरांना इथं धक्कामुक्की करून शिवीगाळ करून इथून घेऊन गेले. आणि मी ज्या मित्राकडे गेलो होतो, अनिश गावंडे, अनिशकडे मी रोज सकाळी 7 वाजता जात असतो फ्रेश होण्यासाठी. पोलीस बरोबर त्याच टायमाला आली आणि अनिशच्या घरासमोर मला पोलिसने मारलं. माझ्या तोंडावर हात ठेवला. जेव्हा मी मदतीसाठी हाक लावली, माझं तोंड दाबलं. माझ्यासोबत मारहाण केली. मला रस्त्यावर त्यांनी पूर्ण ड्रॅग केलं रस्त्यावर आणि मला म्हणलं कसं काय जंतर मंतरवर जातो, बघतो तू आणि तो सोनम वांगचुकला बघून घेतो आम्ही. इथपर्यंत कसे आले पोलिसांनी तुम्हाला? मला इथून मागून भिंतीवरनं चढून यावं लागलं. पोलिसांनी बॅरिकेड लावून ठेवले होते. पोलीस आत नव्हते येऊ देत मला, तर मला ह्या भिंतीवरनं चढून यावं लागलं लपून. ही पोलीस नाही, गुंडे, हे RSSची गुंडे आहे. दिल्ली पोलीस RSSची गुंड आहे. शेवटचा प्रश्न विचारतो अभिजित, आता पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? पोलिसांनी तुम्हाला आंदोलन स्थळ सोडण्याच्या सूचना दिलेल्या इथंच बसून राहू, आम्ही इथून सरकणार. राजकीय पक्षांचे नेते हे येणार होते. राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे हेही दिल्लीत आलेले आहेत आणि इतरही काही राजकीय पक्षाचे नेते आज येणार होते. ज्यांना यायचे त्यांनी आता पण यावं, आम्ही इथं थांबणार आहे. महत्वाचा दावा त्यांनी केलेला आहे की पोलिसांनी मला मारहाण केलेली आहे. ज्या राजकीय नेत्यांना इथे